नमस्कार. चला आज आपण खमंग अशी चटणी बनवूया कैरीची. अजून बाजारात कैऱ्या येते तेच बघा. अर्धी कैरी घेतली, तोतापुरी कैरी आहे बघा, मस्त टेस्ट असते. ओलं नारळाचं खोबरे घेतले मी अर्धी वाटी. अर्धा इंच आलं घेऊया. 5-7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्या. आता 4 हिरवी मिरची घेतली आहे बघा. चटपटीत अशी चटणी आपली तयार होते. मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जिरं घातलं 1 चमचा, कोथिंबीर घालूया. आता पुदिना घालूया आपण. पुदिना पण काडी सकट घेतलाय, खूप टेस्ट असते चटणीला. जास्त कम पुदिनानं टेस्ट वाढते बघा. मीठ घातले चवीनुसार. जाडसर अशी चटणी आपण वाटून घेणार आहे, दरदरीत. खूप मस्त लागते. आणि अजून पण कैरी येतेच बघा बाजारात. तुम्ही म्हणसाल आता काय कैरीचा सीझन नाही का, पिकलं आंब, पण अजून कैरी बाजारात येते. लोणचं म्हणलं तर लोणचं पण घालतात लोक अजून. आणि चटणी बघा ही कैरीची बनवली, मस्त चटणी तयार होते. आपल्या चटणीला पण कलर बघा किती हिरवागार आलाय, सुंदर. ही चटणी तुम्ही जेवताना तोंडी लावू शकताय. तुम्ही डब्याला सुद्धा नेऊ शकता ही चटणी. चटणीला आपण आता चरका देणार आहे. तेल मी गरम करून घेतले बघा. तडके पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतले. जिरं घालूया आपण. मोहरी घालूया. जिरं मोहरी चांगली फुलू द्यायची. हिंग घालूया आपण. हिंगानं पण खूप टेस्ट येते खमंग. कढीपत्त्याची पानं घालूया आपण. आता आपण चटणी ओतूया. चटपटीत ही चटणी तयार होते बघा, झटपट. लगेच तुम्ही जेवायला बसला तर ही चटणी तयार करू शकताय. इतकी रेसिपी सोपी आहे, साधी सोपी आपली रेसिपी बघा. तडका दिल्यानंतर आपण खालवर करून घेऊया. सगळीकडे आपल्या चटणीचा तडका लागला पाहिजे. खूप मस्त झाले. लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटतो आपण. रेसिपी धन्यवाद. बाय बाय.